अध्याय 9 श्री गणेशायनमा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणे यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले असो एशा नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईची द्रव्य लोभ पूर्ण आनंदली तिचे मन म्हणे मी इतके करीन 2,000 रुपये द्याल की ते म्हणती बाईची इतके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांची देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामीप्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोरकुलीन परिपूर्वे कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थतेतून उठले यवन स्मशान भूमीत आले यती राजत्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकूनी सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करून ऐशी चुकविले तुमच्या मरणाचे निश्चय मानसी धरावा शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांची आणि शेखनूर दर्ग्याची एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची प्रकृतीसी आराम पडला राव गेरले स्वनगराला काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधी सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेवणी समर्थ दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10,000 पैसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे सुनेगतची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत साळी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करिताची सर्वानुमते तेथे मठ बांधिला सुनेगतची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशुद्ध भाविक भक्त नवमोध्याय गोढा श्री स्वामी राजापर नमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु